हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात फाट्याजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह 8 एप्रिल बुधवार रोजी सकाळी आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. माहिती मिळताच सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी करून प्राथमिक दर्शनी हा खून असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सदर तरुणाचा घातपात झाल्याची चर्चा होतीये. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एका अनोळखी तरुण वयवर्ष अंदाजे 25 असलेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं आढळलं असून सदर तरुणाच्या अंगात पांढरा टी-शर्ट, पुमा कंपनीचा व निळसर रंगाची पॅन्ट घातली असून उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गुंतलेलं टॅटू काढला आहे, तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असं छायाचित्र टॅटू काढण्यात आलं. अशा वर्णनाचा मयत तरुणाचा मृतदेह हा सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात आढळला. सेनगाव पोलिसांकडून मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. घटनास्थळी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलाभ रोहन साहेब व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी योग्य त्या सूचना सेनगाव पोलिसांना दिल्या. सदर तरुणाच्या मृतदेहाची ओळख व कोणाचा आहे हे निष्पन्न होईपर्यंत मृतदेह हिंगोली येथील शासकीय शवगृहात ठेवण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक दर्शनी हा खून असल्याचा अंदाज व्यक्त केला असून या तपासाकामी सेनगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के सर, गोपनीय शाखेचे सोमनाथ राठोड सर, अमोल चिकणे, बीट जमादार जीवन मस्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तपासकामी आहेत. तसेच वर नमूद केलेल्या वर्णनातील मयत तरुण हा कोणाच्या ओळखीचा अथवा परिचयाचा असल्यास त्यांनी तात्काळ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन सेनगाव पोलिसांकडून करण्यात येतं. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप वाघ, सेनगाव, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.